लाडकी बहीण योजना भाऊ, तो ई-केवायसीचा नक्की विषय काय आहे रे? ई-केवायसी करायची का? बरी करायची तर कशी करायची? ई-केवायसी नाही केल्यावर पैसे मिळणार का नाही? असे अनेक प्रश्न लाडक्या बहिणी विचारत आहेत, कारण ई-केवायसी बद्दल मागील 3-4 दिवसांपासून विविध प्रकारच्या अपडेट येत आहेत, अफवा येत आहेत। आता ही ई-केवायसी नक्की कशासाठी असते? ई-केवायसी करायची कशी? ई-केवायसी कुठून करायची? ई-केवायसी साठी लागणार काय? याबाबतची सविस्तर माहिती आणि हा विषय नक्की काय आहे त्याबाबतची आपण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत। तरी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि आपल्या हक्काच्या माहितीसाठी मराठी चॅनलला सबस्क्राइब देखील करायला विसरू नका आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। तुमचे जे काही प्रश्न असतील ते कमेंट देखील करायला विसरू नका। तर चला आपण लाडक्या बहिणीचा विषय आता मिटवून घेऊ। तर मित्रांनो, मोबाईलच्या स्क्रीनवरून तुम्हाला दाखवणार आहे, त्यामुळे तुम्ही मोबाईल आडवा करू शकता जेणेकरून तुम्हाला फुल दिसणार आहे। कम्प्युटरपेक्षा मोबाईलचे आपले जास्त असतात सर्वजण आपले सबस्क्रायबर्स, त्यामुळे तुमच्यासाठी मोबाईलच्या स्क्रीनवरूनच आपण हे सर्व अपडेट घेणार आहे। तर बघा, आता मी लाडकी बहीणच्या अधिकृत वेबसाईटवर या ठिकाणी येणार आहे, ladkibaheen.maharashtra.gov.in। लक्षात घ्या, खालच्या कुठल्याही इतर वेबसाईटवर क्लिक करत बसू नका। .gov.in हीच अधिकृत वेबसाईट मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत असणार आहे, त्यामुळे त्यावर क्लिक करतो मी या ठिकाणी बघा। आणि केल्यानंतर अशी वेबसाईट माझ्यासमोर ओपन होत आहे बघा। आता या वेबसाईटवरती मागील 2 दिवसांपासून किंवा कालपर्यंत देखील या ठिकाणी लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी करण्यासाठी लाभार्थी महिला येथे क्लिक करू शकतात असा एक पर्याय या ठिकाणी उपलब्ध झाला होता, परंतु तो पर्याय किंवा तो ऑप्शन आता योजनेच्या वेबसाईटवरून अधिकृतपणे हटवण्यात गेलेला आहे। आता हे असं का झालं? मग आता ई-केवायसी करावी लागणार की नाही? ई-केवायसीचा फक्त विषयच आला होता का, असं देखील लाडक्या बहिणी विचारत आहेत। तर लक्षात घ्या, आपण त्याबद्दल देखील आधीही सांगितलं होतं, आता पुन्हाही मी त्याबद्दल सांगेल तुम्हाला की ई-केवायसीचा ऑप्शन वेबसाईटवरती आला होता, परंतु तो चालत नव्हता। त्यावर क्लिक केल्यानंतर एरर 404 नॉट फाउंड असे येत होतं, म्हणजेच की त्यावरती काम पूर्ण झालेलं नव्हतं आणि त्याच कारणामुळे आता तो ऑप्शन त्या ठिकाणी काढून टाकला आहे, कारण अनेक महिलांचं यामुळे कन्फ्युजन होत होतं किंवा अनेक महिलांना यामुळे चुकीच्या पद्धतीने माहिती देऊन लोकांकडून पैसे वसूल करण्याचे किंवा हॅकिंगचे देखील पर्याय केले जात होते आणि म्हणूनच तो ऑप्शन आता काढून टाकला आहे। आता ज्यावेळी त्याच्यावर संपूर्ण काम होणार आहे आणि त्यानंतरच तुम्हाला ई-केवायसी करता येणार आहे, त्यानंतर वेबसाईटवर ऑप्शन येईल। जेव्हा येईल तेव्हा आपल्या महिला व बालविकास विभागाच्या मंत्र्यांकडून परिपत्रक काढले जाईल किंवा त्या ठिकाणी GR येईल आणि सर्व तुम्हाला सविस्तर माहिती तेव्हा मिळणार आहे। परंतु लगेच ई-केवायसी झाली नाही किंवा ई-केवायसी बंद झाली का, आता आम्हाला पैसे मिळणार का, असे प्रश्न तुम्ही कुठल्याही प्रकारे करू नका। ई-केवायसी लाडकी बहीण योजनेअंतर्गत अजून सुरू नाही, जेव्हा होईल तेव्हा होईल। आणि ई-केवायसी म्हणजे काय असं जास्त मोठा विषय नसतो। ज्या काही योजना आहेत, ज्या योजनेमध्ये सरकार आपल्या लाभार्थ्यांना पैसे देत असतं, त्या अनेक योजनांमध्ये ई-केवायसी केली जाते। रेशनिंग कार्ड धारकांसाठी वर्षाच्या वर्षाला ई-केवायसी करावी लागते, त्यांना अन्नधान्य मिळण्यासाठी। PM किसान योजनेअंतर्गत ई-केवायसी मागच्या 3 वर्षांपूर्वी झाली होती, तसेच आता लाडकी बहीण योजनेला वर्षपूर्ती झाली आहे आणि वर्षानंतर नक्की यामध्ये लाभ घेणाऱ्या किती महिला या खऱ्या आहेत, किती महिला जिवंत आहेत, किती महिलांचं त्या ठिकाणी आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक आहे, यासाठी कदाचित ही ई-केवायसी प्रक्रिया घेतली जात असते आणि त्यामुळेच कुठल्याही प्रकारे तुम्हाला पॅनिक होण्याचं अथवा टेन्शन घेण्याचं यामध्ये कारण नसणार आहे। ज्यावेळी ई-केवायसीची प्रक्रिया सुरू होईल त्यावेळी तुम्हाला आपल्या चॅनलवर सविस्तर त्या ठिकाणी माहिती मिळणार आहे। ई-केवायसी कशी करायची तुमच्या मोबाईलवरून अगदी तुम्ही 2 ते 3 मिनिटांमध्ये जेव्हा ई-केवायसी सुरू होणार आहे त्यावेळेस मोफत करू शकणार आहात। कुणालाही पैसे देऊ नका, कुठल्याही अज्ञात लिंकवर त्या ठिकाणी तुम्ही क्लिक करू नका, एवढा सोपा विषय आहे। आता यामध्ये आता आपल्याला माहिती आहे की जुलै महिन्याचा हप्ता सुरू आहे। अनेक लाडक्या बहिणींच्या खात्यावरती काल दिनांक 6 ऑगस्ट पासून पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे। आजही अनेक महिलांच्या बँक खात्यावरती पैसे येत आहेत। उद्या आणि परवापर्यंत, रक्षाबंधनपर्यंत सर्वच्या सर्व लाभार्थी लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती योजनेचे पैसे जमा होणार आहेत, त्यामुळे तुम्ही कुठल्याही प्रकारची या ठिकाणी काळजी करू नका। आणि आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे एका कुटुंबात 2 आहेत, 3 आहेत, हे जे कन्फ्युजन आहे त्यावर बघा तुम्हाला वेबसाईटवरच माहिती दिली आहे, तुम्हाला इतर कुठेही जाण्याची गरज नाही। यामध्ये पहिला पॉईंट सोडून द्या, महाराष्ट्र राज्याचे रहिवासी हे काही कॉमन आहे, परंतु दुसरा पॉईंट तुम्ही या ठिकाणी व्यवस्थित पहा। दुसरा मुद्दा, राज्यातील विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्ता आणि निराधार महिला तसेच कुटुंबातील केवळ एक अविवाहित महिला, म्हणजेच की
आपल्या कुटुंबातील 2 महिलांना योजनेअंतर्गत लाभ मिळणार आहे, एक विवाहित आणि एक अविवाहित। याबाबतचा नवीन GR देखील आला होता, त्याबाबतची देखील माहिती आपल्या चॅनलवर तुम्ही खाली पाहू शकणार आहात। अपात्रता काय असणार आहे, अर्ज प्रक्रिया काय आहे याबाबत देखील माहिती या ठिकाणी वेबसाईटवर दिली आहे। नवीन अर्ज प्रक्रिया सुरू नाही आहे, त्यामुळे कुठेही नवीन अर्ज भरायला जाऊ नका। पात्रता पहा, अपात्रता पहा आणि तुम्ही पात्र असल्यास जर वेबसाईटवर किंवा लाडकी बहीण योजनेच्या वतीने नवीन अर्ज सुरू झालेच तर तुम्हाला नक्कीच त्याबाबत देखील आपण अपडेट देणार आहे। तुर्तास KYC साठी तुम्हाला ज्या 2 गोष्टी मी सांगितल्या आहेत त्या गोष्टी करून घ्या। तुमच्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक करून घ्या, तरच तुम्हाला KYC करता येईल। आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे तुमचे आधार कार्ड अपडेट करून घ्या। आधार कार्ड जुने असल्यास देखील तुमच्या KYCला त्यामध्ये अडचणी येऊ शकतात। त्यामुळेच ही महत्त्वाची व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणींपर्यंत शेअर करायला आणि अशाच कामाच्या महत्त्वाच्या आणि हक्काच्या मराठी माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय महाराष्ट्र।